नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये अंशुमनचा खरा चेहरा आता स्वानंदी कशा पद्धतीने समोर आणणार आहे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता समर आता घरीच असतो, स्वानंदीही असते. अंशुमन राजवाडे तुमचं पार्सल असं म्हणून कुरिअरवाला आलेला असतो. मग कुरिअरवाल्याने पार्सल दिलेलं असतं, अंशुमनने खिशातून पैसे काढलेले असतात आणि त्याचवेळी तिथे फॅन सुरू होतो आणि एक नोकर काम करत असतो, त्याने तो फॅन सुरू केलेला असतो आणि भराभर अंशुमनच्या नोटा उडत असतात आणि तिथेच हॉलमध्ये स्वानंदी असते आणि स्वानंदीच्या जवळ येऊन त्या नोटा पडतात. वारा खूप असतो, खरं तर देवाच्याच मनात होतं म्हणून हे सगळं घडत असतं. त्या नोटा स्वानंदीच्या जवळ येऊन पडलेल्या असतात आणि स्वानंदी त्या नोटा उचलते. अंशुमनला कळतच नाही आहे की नक्की काय झालेलं आहे, पण हे सगळं घडलेलं असतं ते म्हणजे देवाच्या मर्जीने. आता स्वानंदी त्या नोटा उचलते आणि त्यावरचा नंबर पाहते. त्या क्षणी स्वानंदीला धक्का बसतो, कारण त्याच्यावरचा असलेला सिरियल नंबर आणि आपल्याला बाबांनी दिलेला सिरियल नंबर हा सेमच आहे हे स्वानंदीच्या लक्षात आलेलं असतं आणि तेव्हा मात्र तिला धक्का बसतो. स्वानंदी पुन्हा चेक करते तिच्या मोबाईलमध्ये असलेला तो फोटो, ज्यावरती बाबांनी जो नंबर पाठवलेले होते नोटांचे आणि इकडे हातामध्ये असलेले नोटांचे नंबर सेमच असतात. स्वानंदी आता विचार करू लागलेली असते, हे कसं शक्य आहे, कारण काहीही झालं तरीही या नोटा अशा कशा असतील आणि या अंशुमनकडे कशा आल्या, हा प्रश्न मात्र तसाच असतो आणि स्वानंदी मात्र विचार करायला लागलेली असते. स्वानंदी म्हणत असते, म्हणजे माझ्या बाबांचे कष्टाचे पैसे या माणसाकडे आहेत. त्या क्षणी स्वानंदी त्या नोटा आणि तिच्या मोबाईलमधले असलेला फोटो ते पाहू लागते आणि त्याचबरोबर त्या नोटांचे फोटोसुद्धा काढून घेते आणि समरकडे येते. समरला आता मोबाईलमधला तो फोटो दाखवते, म्हणजे बाबांनी पाठवलेला नोटांचा फोटो आणि आता अंशुमनने पैसे दिल्यानंतर ते पैसे उडलेले असतात, ते सिरियल नंबर अंशुमनला आता समरला दाखवलेले असतात. तेव्हा समर म्हणतो की माझ्या भावावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वानंदी म्हणते, मला बाबांनी पाठवलेले पैसे ते चोरीला गेलेले आहेत आणि ते नोटांचे नंबर आणि अंशुमनकडील नोटांचे नंबर मॅच झालेले आहेत. पुरावा स्वानंदीने समरच्या पुढं ठेवलेला असतो, तरीही समर मात्र म्हणत असतो की माझ्या भावावरती विश्वास आहे आणि आता मात्र धक्का बसतो तो म्हणजे स्वानंदीला. स्वानंदी म्हणते, काय चाललंय मिस्टर राजवाडे, अहो मी पुरावा दिला तुम्हाला आणि तरीही तुम्ही असं बोलत आहात. तेव्हा मात्र आता समर म्हणतो की अंशू आत्ताच्या आत्ता आत ये. अंशुमनला आत बोलवलं जातं आणि फायनली आता सगळ्यांच्या समोर सत्य येत आहे. समोरच्या समोर अंशुमनचं सत्य येत आहे. त्या नोटांचे नंबर आणि स्वानंदीकडच्या बाबांच्या नोटांचे नंबर मॅच झालेले असतात आणि फायनली हे सगळं आता समरच्या समोर आलेलं असतं. अंशुमनला बोलवलेलं असतं आणि समरने सनसनीत अशी कानाखाली अंशुमनच्या लगावलेली असते, कारण त्याने जे काही घेतलेलं आहे, जे पैसे घेतलेले आहेत ते स्वानंदीच्या बाबांचे घेतलेले आहेत, हे सत्य आता समोर आलेलं आहे. स्वानंदी मात्र भयानक चिडलेली असते, कारण माझ्या बाबांवरती जो हल्ला झाला, वाटेल ते आरोप केले गेले, या सगळ्याला जबाबदार कोण, असा स्वानंदीने प्रश्न विचारलेला आहे. खरं तर सगळे पैसे अंशुमनने चोरलेले आहेत. यामागचं सत्य आता समोर कसं येणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.